हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, समर सीझन चालू आहे म्हणजे, आणि आपल्याला जेवणामध्ये आंबट चिंबट खाण्याची खूप सवय असते, म्हणजे खायला इच्छाच होते खूप सारी। आणि आता सध्या कैरीचं सीझन खूप चालू आहे। आपल्याकडे कैरीचं बऱ्याच वेळेला कच्चं कैरीचं लोणचं असतं, मेथांबा असतो, किंवा कैरीची कोशिंबीर असते, किंवा कैरीची डाळ असते, असे विविध पदार्थ आपण जेवणात ठेवतो। आज मी बनवते आहे कैरीची कोशिंबीर। खूप टेस्टी लागते आणि झटपट होते। ही कैरीची कोशिंबीर तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, किंवा नुसतं चपातीला लावून खाल्ली तरी तेवढी चविष्ट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, ही कैरी विशेष करून आमच्या अंगणातल्या झाडाची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। छान कैरीची चटणी तयार झाली आहे। किती छान दिसते बघा, आणि याला तडका दिल्यावर त्याची लज्जत अजूनच वाढते आहे। वा वा वा, काय सुंदर स्मेल येतोय आणि खूपच यम्मी टेस्ट लागते त्याची। वाव, खूपच छान दिसायला तर किती छान दिसते, बघितल्यानंतर तोंडाला पाणीच आलंय बघा। इथे मी एक कैरी घेतली आहे, ही अर्धा तास पाण्यात ठेवून स्वच्छ करून घेतली आहे। नंतर याची साल काढून मग याला मी किसून घेतलं आहे। अशा पद्धतीने एक कैरी किसून घेतली आहे। त्या जोडीला घेतला आहे अर्धा चमचा मीठ, कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं, त्याचबरोबर तळक्यासाठी हिंग आणि मोहरी। इकडे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेते आहे आणि याला मिक्सरला फिरून घेते आहे। मीठ पण टाकून घेते आताच, म्हणजे त्याची टेस्ट छान येते। आता याला मिक्सरला मी थोडं वाटून घेते आहे। आता हे बारीक झालंय, बघू शकता। अशा पद्धतीने या मिरच्या छान बारीक झाल्या आहेत। आता याच्यामध्ये कैरीचा किस घालूया आणि याला पण आपण जाडसर वाटून घेऊया। बघू शकता, ही जाडसर कैरीची चटणी आपली तयार झाली आहे। आता याला आपण तडक्याची तयारी करूया। ही काढून घेऊ एका वाटीमध्ये। बघू शकता, अशा पद्धतीने हे करायचं आहे। एका वाटीत काढून घेतलं आहे। आता आपण याला तडक्याची तयारी करूया। तडका आपल्याला खूप जास्त प्रमाणात नाही करायचं आहे, म्हणजे खूप जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही घालायचे आहे। फक्त हिंग आणि मोहरी, बस हे 2 तडके या चटणीला पुरे असतात। पाहिजेच तर कढीपत्ता तुम्ही घालू शकता। हा छान तडका आता गरम गरम तडका कैरीच्या चटणीवर टाकून घेऊया। वाव, टाकून घेतला आहे कैरी। आणि इथे आपली कैरीची चटणी तयार झाली आहे। खूप छान टेस्ट लागते। तुम्ही याला छान साईड डिश म्हणून खाऊ शकता, किंवा वरण भातासोबत, किंवा अर्थातच ही कैरीची चटणी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। परत भेटूच असे छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।